नमस्कार मंडळी. महिलांनो, धोंड्याच्या महिन्यात जर तुम्ही पायात जोडवी घालत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज मी तुम्हाला अशी एक चूक सांगणार आहे जी नकळत हजारो महिला रोज करत आहेत आणि यामुळे घरात दुःख, पैशाची अडचण, भांडण आणि सतत अपयश येऊ शकतं. पण घाबरू नका. व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला असा सोपा उपाय सांगणार आहे ज्यामुळे घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा परत येऊ शकते. नमस्कार बहिणींनो आणि मातांनो, आजचा हा व्हिडिओ खूप खास आहे कारण आज आपण अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी जवळपास प्रत्येक विवाहित स्त्री आयुष्यातील जोडवीला आहे. जोडवीचं महत्त्व म्हणजे काय हे आपण जाणून घेणार आहोत. हो, पायात घातलेली जाणारी छोटीशी जोडवी, पण तिचं महत्त्व इतकं मोठं आहे की आपल्या शास्त्रामध्ये तिच्याबद्दल अनेक गुपित गोष्टी सांगितल्या आहेत. विशेष धोंड्याच्या महिन्यात अनेक महिला नकळत अशी एक चूक करतात ज्यामुळे घरात अशांती, पैसा, नवऱ्याच्या कामात अडथळे, आरोग्याच्या समस्या सतत निर्माण होतात. तर मंडळी, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जोडवी ही फक्त दागिना नाही तर सौभाग्याचं प्रतीक मानलं जातं. असं म्हणतात, ज्या स्त्रिया पायात योग्य प्रकारे जोडवी असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो. पण जरा जोडवी तुटलेली असेल, चुकीच्या पद्धतीने घातलेली असेल किंवा काही नियम मोडले जात असतील तर त्याचे नकारात्मक परिणाम दिसू लागतात. आज आपण जाणून घेणार आहोत धोंड्याच्या महिन्यात जोडवीचं महत्त्व, कोणत्या महिलांनी जोडवी घालू नये, जोडवीशी संबंधित मोठ्या चुका, कोणत्या दिवशी जोडवी खरेदी करावी, जुनी जोडवी काय करावी आणि शेवटी एक चमत्कार उपाय. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुम्ही जोडवी घालता तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. स्वामी भक्ती शक्ती या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. तर महिलांनो, आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये प्रत्येक दागिन्याला एक विशेष महत्त्व दिलं गेलं आहे. पण ते मंगळसूत्र असो, बांगड्या असो, कुंकू असो किंवा पायातील जोडवी. पण तुम्हाला माहीत आहे का, जोडवी ही फक्त एक दागिन्याची अंगठी नसते तर ती वैवाहिक स्त्रीच्या सौभाग्याचं, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. पुराणामध्ये असं सांगितलं गेलं आहे की वैवाहिक स्त्रीच्या पायातील जोडवी तिच्या संसारात आणि घरात सुख, शांती टिकवून ठेवते आणि नकारात्मक शक्तीचा वापर कमी करते. पूर्वीच्या काळात आपल्या आजी आजोबा प्रत्येक गोष्टी शास्त्रानुसार करत होते. त्यांना माहीत होतं शरीरातील काही बिंदूंवर विशिष्ट धातूचा स्पर्श झाला तर त्याचं मन आणि शरीर परिणाम होतो. म्हणूनच पायात, बोटात चांदीच्या जोडवी घालण्याची परंपरा सुरू झाली. धर्मशास्त्रानुसार चांदी चंद्राशी संबंधित धातू मानला जाते. असं म्हणतात की ज्या स्त्रिया श्रद्धेने आणि नियमाने घालतात त्या महिला त्यात खूप चांगल्या निरोगी राहतात. आणि आता आपण त्या चुका जाणून घेणार आहोत ज्या अनेक महिला नकळत रोज करत असतात आणि ह्या चुका पुढे जाऊन घरात अशांती, मानसिक तणाव, आर्थिक अडचणी कारण बनतात. असं मानलं जातं, काही लोक या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतील, पण आपल्या जुन्या परंपरा आणि धर्मशास्त्रामध्ये प्रत्येक गोष्टी मागे एक कारण सांगितलेलं आहे आणि जोडवी बाबतीत हे सत्य आहे. सर्वात मोठी चूक म्हणजे तुटलेली किंवा वाकलेली जोडवी पायात ठेवणे. अनेक महिला म्हणतात अजून चांगले आहेत, नंतर बदलू. पण धार्मिक मान्यतेनुसार तुटलेली जोडवी नकारात्मक संकेत मानली जाते. जेव्हा ती तुटते तेव्हा ती बदललेली पाहिजे. विशेष धोंड्याच्या महिन्यात अशी जोडवी पायात ठेवणं अशुभ मानलं जातं. काही महिला नातेवाईकांची किंवा मैत्रिणीची जोडवी वापरतात, पण धर्मशास्त्रानुसार दुसऱ्याचं सौभाग्याचं चिन्ह वापरणं योग्य मानलं जात नाही, कारण प्रत्येक व्यक्तीची ऊर्जा वेगळी असते. जोडवी हा फक्त दागिना नसून ती स्त्रियाची वैवाहिक ऊर्जेची जोडलेली असते, मनात जातं. रात्री झोपताना जोडवी काढून स्वयंपाकघरात, बेडखाली किंवा बाथरूममध्ये ठेवणाऱ्या महिला खूप आहेत, पण शास्त्रानुसार चुकीचं मानलं जातं, कारण चांदीची जोडवी सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते असं मानलं जातं आणि अशुद्ध जागी ठेवलं तर तिचा प्रभाव कमी होतो असं सांगितलं जातं. आजकाल फॅशनमध्ये प्लास्टिक, लोखंड किंवा वेगवेगळ्या मेटलच्या जोडव्या वापरल्या जातात, पण पारंपरिक मान्यतेनुसार जोडवी शक्यतो चांदीचीच असावी, कारण चांदी चंद्राशी संबंधित मानली जाते आणि मन शांत ठेवण्याची मदत करते असं सांगितलं जातं. काही महिला जोडवी घालून स्मशानभूमी, अत्यंत अशुद्ध जागा किंवा नकारात्मक वातावरणात जातात. जुन्या मान्यतेनुसार अशा ठिकाणी गेल्यावर जोडवी स्वच्छ धुवावी. धोंड्याच्या महिन्यात संवेदनशील मानला जातो. या काळात अनेक महिला पूजा करतात, व्रत करतात आणि जोडवी तुटलेली आहे, घाण आहे, योग्य आहे पाहत नाही आणि इथेच मोठी चूक होते. कल्पना करा, घरात सतत भांडण होत आहे, काम अडकत आहे, मन सतत बेचैन राहतं
आणि कारण इतकं छोटं असू शकतं ज्याकडे आपण रोज दुर्लक्ष करतो. पण घाबरू नका महिलांनो, कारण पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे जोडवी योग्य पद्धतीने कशी घालावी, कोणत्या दिवशी घालावी आणि कसा सोपा उपाय जो तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जा वाढवू शकतो. तर महिलांनो, आता आपण त्या विशेष नियमाबद्दल जाणून घेणार आहोत जे धोंड्याच्या महिन्यात विशेष महत्त्वाचे मानले जातं. असं म्हणतात की या काळात केलेल्या छोट्या गोष्टीचाही प्रभाव अनेक पटीने वाढतो. म्हणूनच या महिन्यात सौभाग्याच्या वस्तू विशेष काळजी घेणं आवश्यक मानलं जातं. धोंड्याच्या महिन्यात सकाळी अंघोळीनंतर जोडवी स्वच्छ पाण्याने धुण्याची परंपरा काही ठिकाणी अजूनही पाळली जाते, कारण चांदीवर नकारात्मक ऊर्जा लवकर बसते असं मानलं जातं. अनेक ज्येष्ठ महिला सांगतात जोडवी जितकी स्वच्छ तितकं घरात वातावरण शांत. जरी हे धार्मिक मत असलं तरी स्वच्छता ही नेहमी सकारात्मकतेचं प्रतीक मानलं जातं. पूजा करताना जोडवी काढू नये. काही महिला पूजा किंवा व्रत करताना जोडवी काढतात. पारंपरिक मान्यतेनुसार वैवाहिक स्त्रीने सौभाग्याचं चिन्ह पूजा करताना अंगावर ठेवणं शुभ मानलं जातं. धोंड्याच्या महिन्यात मंगळवार आणि शुक्रवार विशेष काळजी. धोंड्याच्या महिन्यात मंगळवार शुक्रवार हे दिवस देवाशी संबंधित मानले जातात. या दिवशी जोडवी स्वच्छ करून हळद कुंकू लावण्याची प्रथा काही घरामध्ये असते. असं केल्याने घरात सुख शांती राहणं असं म्हटलं जातं. अनेक महिला रात्री झोपताना जोडवी काढतात, पण जुन्या मान्यतेनुसार धोंड्याच्या महिन्यात रात्री जोडवी सतत पायात ठेवणे शुभ मानलं जातं, कारण ती स्त्रियाच्या सौभाग्याचं रक्षण करणं असं सांगितलं जातं. तुटलेली जोडवी लगेच बदलावी. जर धोंड्याच्या महिन्यात अचानक जोडवी तुटली तर त्याकडे दुर्लक्ष करू नका असं म्हटलं जातं. अनेक जणी म्हणतात नंतर येऊ न चूक चांगले. परंपरा मान्यतेनुसार ती लगेच बदलावी, कारण तुटलेली सौभाग्याची वस्तू घरात ठेवणं अशुभ मानलं जातं. काहीही ठिकाणी घालताना देवाचं नाव घेतलं जातं. महिलांना आता आपण अशा काही गुप्त संकेताबद्दल बोलणार आहोत जी अनेक वेळा आपल्या आधीच इशारा देत असतात, पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. काही गोष्ट विज्ञान सांगत आहे की पण अनुभव मात्र खोटं बोलत नाही. पण जोडवीबाबत अशा अनेक कथा आहेत ज्या ऐकल्यावर अंगावर काटा येतो. जुन्या मान्यतेनुसार जोडवी अचानक तुटली विशेष कोणत्याही कारणाशिवाय तर तो एक इशारा मानला जातो. काही लोक म्हणतात घरात संकट त्या जोडवीने स्वतःवर घेतलं, म्हणूनच आपल्या मोठ्या आई आजी लगेच नवीन जोडवी घालायला सांगायच्या. काही महिलांना सतत हरवते आणि घातली उद्या गायब, पुन्हा घेतली पुन्हा हरवली. धार्मिक मान्यतेनुसार हे म्हणतात अस्थिरता किंवा घरातील नकारात्मक ऊर्जेचं चिन्ह मानलं जातं. जोडवी घातल्यावर बेचैनी वाटते. कधी कधी काही महिलांना जोडवी घातल्यावर अचानक चिडचिड, बेचैनी किंवा अस्तव्यस्त वाटतं. असं म्हणतात की चुकीच्या धातूची किंवा तुटलेल्या ऊर्जेची जोडवी असेल तर असा परिणाम जाणवू शकतो. पुण्यातील एक महिला नाव बदलून आपण तिला स्वाती म्हणू. स्वातीने अनेक महिन्यापासून तुटलेली जोडवी घातली होती. घरात सतत भांडण, पैशाची अडचण आणि मुलांचं आरोग्य बिघडत होतं. एक दिवस तिच्या आजीने तिला जोडवी पाहिली आणि लगेच बदलायला सांगितली. स्वाती नवीन चांदीच्या जोडवी घातली, पूजा केली आणि काही दिवसात घरात वातावरण बदलायला लागलं. आता काही लोक याला योगायोग म्हणतील, पण स्वाती आजही म्हणते त्या दिवसानंतर घरातील नकारात्मक कमी झाली. स्वप्नात मिळालेला इशारा. एक महिलेला सलग 3 दिवस विचित्र स्वप्न पडत होते. स्वप्नात तिची जोडवी काळी दिसत होती. ती घाबरलेली आणि तिने एक ज्येष्ठ महिलेला विचारलं. तिने सांगितलं तुझी जोडवी स्वच्छ करून घ्या. आणि आश्चर्य म्हणजे त्यानंतर त्या बिचारीने कमी झाली आणि तिची भावना वातावरण तयार करा. महिलांना आपल्या जुन्या परंपरा काही कारणाशिवाय बनलेल्या नाहीत, तर काही गोष्टी आपल्या संरक्षणासाठी असतात आणि जोडवी ही त्यापैकी एक मानली जाते. पण अजून सर्वात महत्त्वाचा भाग आहे. पुढच्या भागात मी तुम्हाला सांगणार आहे जोडवी शुद्ध करण्याचा सोपा उपाय. धोंड्याच्या महिन्यात कोणता मंत्र बोलावा आणि कसा नियम पाळावा जो केल्याने सुख समृद्धी टिकून राहते. महिलांनो, जर तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत पाहिला असेल तर मी तुम्हाला ते सत्य सांगणार आहे जे अनेक लोक कधीच उघडकी सांगत नाही. आपल्या जुन्या परंपरा असं मानलं जातं की स्त्रियांच्या पायातील जोडवी ही फक्त चांदीची वस्तू नसते. ती तिच्या सौभाग्याच्या, घरातील सकारात्मक ऊर्जेची आणि कौटुंबिकच्या शांततेतील निशाणी असते. आणि जेव्हा गोष्टीकडे सतत दुर्लक्ष होतं तेव्हा आयुष्यात विचित्र समस्या सुरू होऊ शकते. कधी विचार केला आहे का घरात अचानक भांडण का वाढतात, पैसे येतात पण टिकत नाही, मन सतत घाबरत असतं, पूजा करूनही शांतता मिळत नाही. काही वेळा असं याच आपल्या छोट्या चुका आपण त्याला कधी महत्त्व देत नाही. धोंड्याच्या महिन्यात तुटलेली, घाण किंवा चुकीच्या पद्धतीने वापरलेली जोडवी अशुभ मानली जाते. जोडवी वारंवार तुटणं, अचानक हरवणं, काळी पडणं किंवा पायात घालणं, बेचैनी वाटणं तर जुन्या मान्यतेनुसार हा एक इशारा मानला जातो. पण घाबरू नका महिलांनो, कारण प्रत्येक समस्यावर एक उपाय आपल्या परंपरेने सांगितलेला आहे. उपाय नंबर 1. शुक्रवारी सकाळी जोडवी गंगाजल किंवा स्वच्छ पाण्याने धुवा.
उपाय नंबर 2, त्यानंतर हळद कुंकू लावा आणि देवासमोर ठेवा. उपाय नंबर 3, हा छोटा मंत्र 11 वेळा बोला. ओम श्री महालक्ष्मी नमः. उपाय नंबर 4, तुटलेली जोडवी घरात साठवून ठेवू नका, ती वाहत्या पाण्यात विसर्जन करा किंवा योग्य पद्धतीने दूर करा. महिलांनो, कधी कधी आयुष्यात मोठं संकट एखाद्या छोट्या दुर्लक्षामुळे येतात आणि कधी कधी छोटासा उपाय आयुष्य बदलून टाकतो. म्हणून या गोष्टी घाबरू नका, तर श्रद्धा आणि सकारात्मक भावनेने पहा. जर तुम्ही जोडवी घालत असाल तर हा व्हिडिओ लगेच तुमच्या आईला, बहिणीला आणि मैत्रिणीला पाठवा, कारण कदाचित ही माहिती कोणाचं मोठं संकट टाळू शकते. आणि कमेंटमध्ये नक्की लिहा जय माता दी आणि श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका, जे करून तुमच्या घरात सुख, शांती आणि सकारात्मक ऊर्जा कायम राहू. मंडळी, हा जर व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी, राशी भविष्यांसाठी, धार्मिक व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच एका आपण नवीन व्हिडिओमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. बाय.